परमेश्वरचा महिमा असो. येशूच्या दुःखाचे दिवस. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखाचे, मृत्यूचे, दफनाचे आणि पुनरुत्थानाचे दैनंदिन वृत्तांत अनेक वेगवेगळ्या आणि विकृत स्वरूपात जाणतो. जेव्हा आपण त्या दिवसांचे स्पष्ट वर्णन शोधतो तेव्हा आपल्या मनात काही विशेष भावना जागृत होतात. त्याआधी आपल्याला इस्रायलच्या काही वेळापत्रकाकडे आणि तारखांकडे लक्ष द्यावे लागेल. जेव्हा ते दिवसाची गणना करतात तेव्हा ते एका दिवसाच्या संध्याकाळपासून पुढच्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंतचा काळ एक दिवस म्हणून मोजतात. जेव्हा ते बेखमीर भाकरी खाण्याच्या दिवसांविषयी सांगतात तेव्हा त्यांनी पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवसाच्या संध्याकाळपासून 21व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत 7 दिवस मोजले. या दिवसांची गणना देवाच्या योजनेनुसार केली जाते. जेव्हा देवाच्या कार्याचे दिवस मोजले गेले तेव्हा उत्पत्तीच्या पुस्तकात संध्याकाळपासून सकाळपर्यंत एक दिवस मोजला जातो. जेव्हा राणी एस्तेरने स्वतःसाठी उपवास करण्याचे ठरवले तेव्हा तिने 3 दिवस रात्रंदिवस उपवास करण्याचे ठरवले. प्रेषित पौल देखील रात्र आणि दिवसाप्रमाणे असे म्हणतो. पण जेव्हा आपण दिनदर्शिकेच्या पद्धतीनुसार दिवसांची गणना करतो तेव्हा ती त्याच प्रकारे असते ज्या प्रकारे आपण मोजतो. म्हणूनच 14वा दिवस म्हटल्यानंतर 21वा दिवस संध्याकाळ म्हणून सांगितला जातो. शब्बात पाळण्यासाठी 7व्या महिन्याचा 10वा दिवस प्रायश्चित्ताचा दिवस असेल. परंतु जेव्हा आपण शब्बातच्या वेळापत्रकाबद्दल बोलतो तेव्हा शब्बात त्या महिन्याच्या 9व्या दिवसाच्या संध्याकाळपासून पुढच्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत पाळला पाहिजे. हे समजून घेण्यासाठी आपण आणखी एका गोष्टीचा विचार करूया. पृथ्वीच्या पोटात येशूचा 3 दिवसांचा अनुभव हा योनाच्या 3 रात्री आणि 3 दिवसांच्या अनुभवाशी संबंधित आहे. नेहमीप्रमाणे आपण म्हणतो त्याप्रमाणे दिवस आणि रात्र नव्हे तर रात्र आणि दिवस आहे. तथापि जेव्हा परुषी आणि मुख्य याजकांनी पिलाताला या गोष्टीबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी 3 दिवस सांगितले. त्यामुळे ही बाब आमच्या अभ्यासात खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपण वेळेचा विचार करतो त्यांचा एक दिवसाचा कालावधी सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतो. त्यांच्यासाठी दिवसाची पहाट हा त्यांचा पहिला प्रहर असतो. त्यांच्यासाठी आपल्या संध्याकाळचे 6 वाजणे हा 12वा प्रहर असतो. दिवसभराच्या कामानंतर त्यांना 12 वाजल्यानंतर मजुरी मिळते. जे 11व्या प्रहरी येतात ते फक्त 1 तास काम करतात आणि त्यांना 12 वाजल्यानंतर त्यांची मजुरी मिळते. आपल्याला या वेळापत्रकाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पुढे आपल्याला विचारात घ्यायची दुसरी गोष्ट म्हणजे इस्रायलच्या शब्बातचे पालन. देवाने 7व्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि पवित्र केले कारण त्याने 6 दिवसांत सृष्टीचे कार्य पूर्ण केले आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. जेव्हा देवाने इस्रायल लोकांना 10 आज्ञा दिल्या तेव्हा त्याने 7वा दिवस विश्रांतीचा शब्बात बनवला. म्हणून आठवड्याचा 7वा दिवस शनिवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे जो इस्रायली लोक विश्रांतीचा शब्बात म्हणून पाळत असत. त्याशिवाय पवित्र सभा केवळ सणांच्या दिवशीच घेतली जात असे, त्यामुळे कोणतेही पारंपरिक काम केले जात नसे. त्यांना वलांडणाच्या सणाच्या संबंधात पवित्र सभा दिवस देखील देण्यात आले होते. सप्ताहांच्या सणाच्या वेळी प्रथम फळांचा दिवस आणि रणशिंग वाजवण्याचा सण अशा दिवशी त्याला कोणतेही नेहमीचे काम करावे लागत नसे. या दिवसांना शब्बात असेही म्हणतात आणि त्यांना सामान्य शब्बातांपासून वेगळे करण्यासाठी त्यांना मोठा शब्बात दिवस असेही म्हणतात. जर आपण पुढे पाहिले तर असे म्हटले आहे की पहिल्या महिन्याचा 15वा आणि 21वा दिवस आणि 7व्या महिन्याचा पहिला, 10वा आणि 15वा दिवस तसेच इतर काही दिवस शब्बात दिवस म्हटले जातात. हे दिवस केवळ शनिवारीच येत नसल्यामुळे इस्रायलमध्ये इतर दिवस देखील शब्बात दिवस म्हणून येतात. येशूच्या दुःखाच्या दिवसांची गणना करताना या शब्बात दिवसांनाही मोठे महत्त्व आहे. जर आपण देवाच्या वचनाकडे लक्ष दिले तर आपल्याला दिसून येईल की ते एक गुप्त रहस्य आहे. जरी ते बंद पुस्तक असल्यासारखे दिसते तरी जे त्याचा शोध घेतात त्यांना ज्ञान प्राप्त होईल. सत्य हे आहे की जर आपण प्रभूचे पुस्तक शोधले आणि वाचले तर आपल्याला आणखी पुरावे मिळतील की स्पष्टपणे काहीही अनुत्तरित राहणार नाही. शिवाय देवाचे वचन असे रचले आहे की जे नाश पावत आहेत त्यांना ते मूर्खपणाचे वाटते, परंतु जे तारण पावत आहेत त्यांच्यासाठी ते देवाचे सामर्थ्य आहे. देवाचे वचन आपली भक्ती देखील वाढवते. म्हणून जेव्हा आपण या वृत्तीने शास्त्रवचनांचा शोध घेतो तेव्हा आपण ते नुकसान नव्हे तर आशीर्वाद मानले पाहिजे, कारण देवाने आपल्याला ज्या गोष्टी प्रकट केल्या आहेत त्या आपल्यासाठी आणि आपल्या फायद्यासाठी आहेत. उदाहरणार्थ मत्तय आणि लूक यांच्या शुभवर्तमानांमध्ये आणि इतर भागांमध्ये देखील येशू, देवदूत आणि प्रेषित सांगतात की येशू 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित होईल.
परंतु मत्तयाच्या शुभवर्तमानात येशू आपल्या मृत्यू आणि दफनाचे वर्णन योनाप्रमाणे 3 रात्री आणि 3 दिवस मोठ्या माशाच्या पोटात राहण्यासारखे करतो. म्हणून मनुष्यपुत्र 3 रात्री व 3 दिवस पृथ्वीच्या पोटात राहील. 3 दिवस पृथ्वीच्या पोटात राहून चौथ्या दिवशी वर येण्याच्या अनुभवाशी संबंधित असलेल्या 3 दिवसांचे रहस्य समजून घेण्यासाठी आपण पवित्रशास्त्रामधील काही वचनांकडे लक्ष दिले पाहिजे. अशा प्रकारे 3 रात्री आणि 3 दिवस, जे एकूण 3 दिवस म्हणून गणले जातात, राणी एस्तेर, जिला स्वतःसाठी उपवास करण्यास सांगितले होते, तिने त्याला सांगितले की ती 3ऱ्या दिवशी राजाकडे येईल. ज्यांनी रहोबोआमच्या सांगण्यानुसार 3 दिवसांनी त्याच्याकडे आले, ते चौथ्या दिवसाऐवजी 3ऱ्या दिवशी त्याच्याकडे आले. जेव्हा येशू आणि याकोब म्हणतात की 3.5 वर्षे देशात पाऊस पडला नाही, तेव्हा चौथ्या वर्षी पाऊस पडेल असे म्हणण्याऐवजी 1 राजे या पुस्तकाच्या 18व्या अध्यायात आपण पाहतो की 3ऱ्या वर्षी पाऊस पडला. म्हणून आपण चौथ्या दिवसाऐवजी पवित्र शास्त्रामध्ये उल्लेखलेल्या 3ऱ्या दिवसावर लक्ष केंद्रित करू. येशूने स्वतः मार्कच्या शुभवर्तमानात सांगितले की तो 3 दिवसांनी पुन्हा उठेल. तर मग करिंथकरांस लिहिलेल्या पत्रात सांगितल्याप्रमाणे तो 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, चौथ्या दिवशी किंवा 3 दिवसांनंतर नव्हे, हे आपण पवित्र शास्त्रावरून समजू शकतो का? मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या 26व्या अध्यायात येशू म्हणतो की त्याला 2 दिवसांनंतर असलेल्या वलांडणाच्या दिवशी वधस्तंभावर खेळण्यासाठी सोपवले जाईल. मार्कच्या शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायात वलांडणाच्या आधीच्या 2 दिवसांचा उल्लेख आहे. लूकाच्या शुभवर्तमानाच्या 22व्या अध्यायात असेही म्हटले आहे की बेखमीर भाकरीचा सण म्हणजेच वलांडण जवळ आले होते. वलांडण सणापूर्वी येशूला जग सोडून जाण्याची वेळ आली आहे हे जाणून येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि त्यांच्याबरोबर शेवटचे भोजन केले. जरी हे वलांडणाच्या सणापूर्वी घडले असले तरी इतर शुभवर्तमानांमध्ये सुमारे 2 दिवसांचा उल्लेख असल्याने म्हणून अशी शक्यता आहे की वलांडणाच्या आधीच्या या 2 दिवसांपैकी पहिल्या दिवशी येशूने शेवटचे भोजन केले असावे, ज्या दिवशी मुख्य याजकांनी आणि शास्त्रींनी येशूला ठार मारण्याचा कट रचला. त्याच दिवशी यहुदाने येशूचा विश्वासघात करण्याचे वचन दिले आणि पैसे घेतले. आपण हेही वाचतो की त्या शेवटच्या भोजनाच्या वेळीच सैतानाने यहुदाच्या मनात येशूचा विश्वासघात करण्याची इच्छा घातली. मत्तय, मार्क आणि लूक यांच्या शुभवर्तमानांवरून असे दिसून येते की वलांडणाचा कोकरा कापल्यानंतर येशूने बेखमीर भाकरीच्या पहिल्या दिवशी शेवटचे भोजन साजरे केले. परंतु प्रेषित योहान म्हणतो की हे वलांडणाच्या सणापूर्वी घडले. शिवाय असे दिसून येते की जेव्हा येशूला सरकारवाड्यात आणले गेले तेव्हा मुख्य याजक आणि शास्त्री किल्ल्यात शिरले नाहीत, यासाठी की ते विटाळ होऊ नयेत आणि वलांडणाचे भोजन करता यावे. वलांडणाच्या तयारीच्या दिवशी सुमारे 6व्या प्रहरी येशूची चौकशी करून न्यायनिवाडा करण्यात आला असे म्हटले जाते. म्हणून येशूने शेवटचे भोजन वलांडणाच्या दिवशी केले नाही तर 2 दिवस आधी केले. जर येशूने वलांडणाच्या दिवशी वलांडण सण पाळला असेल तर मग जर आपण असे म्हटले की त्याला त्या रात्री अटक करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी वधस्तंभावर चढवण्यात आले, तर तो शब्बात दिवस नव्हता का? वलांडणाच्या तयारीच्या दिवशी येशूला प्रश्न विचारण्यात आले. ती सुमारे 6वी घटिका होती. असे म्हटले जाते की 3ऱ्या प्रहरी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले. म्हणून वलांडणाच्या 3ऱ्या प्रहरी म्हणजेच तयारीच्या दिवसानंतर येणाऱ्या वलांडणाच्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले. 6व्या प्रहरीपासून 9व्या प्रहरीपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर अंधार पसरला होता आणि येशू 9व्या प्रहरी मरण पावला. थोडक्यात सांगायचे झाल्यास, जर आपण येशूच्या काळाकडे मागे वळून पाहिले तर आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणे समजू शकतात. वलांडणाच्या 2 दिवस आधी सोमवारी सकाळी मुख्य याजकांनी येशूला ठार मारण्याचा कट रचला. त्या दुपारी येशू बेथानीमध्ये शिमोन कुष्ठरोग्याच्या घरी जेवण करतो. शिष्य संध्याकाळच्या जेवणाची तयारी करण्यासाठी शहरात गेले असावेत अशी शक्यता आहे. याच दिवशी यहुदा येशूचा विश्वासघात करण्याचे वचन देतो आणि पैसे घेतो. त्या संध्याकाळी येशूने आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन केले. त्याचवेळी येशूने पवित्र सहभागितेची स्थापना केली, वलांडणाची नाही, परंतु ही वलांडण सणाची पूर्तता आहे. मग येशू आपल्या शिष्यांसमवेत जैतून पर्वतावरील गेतशेमानेच्या बागेत गेला. यहुदाला ती जागा चांगली माहीत होती कारण येशू अनेकदा आपल्या शिष्यांबरोबर तिथे जात असे. येशू बागेत आल्यानंतरच त्या रात्री यहुदा सैनिकांसहित आला. येशूने असेही म्हटले आहे की आज रात्री येशूमुळे प्रत्येकजण अडखळेल. जे लोक येशूला अटक करायला आले ते दिवे व मशाली घेऊन आले होते. तर आपण पाहतो की सोमवारी रात्री येशूला अटक करण्यात आली. सोमवारी रात्री येशूला अटक करून प्रथम हन्नाकडे नेण्यात आले.
हन्नाने येशूला प्रश्न विचारल्यानंतर त्याने त्याला मुख्य याजक कायफाकडे पाठवले. रात्री कायाफा आणि यहुदी महासभाद्वारे येशूची चौकशी केली जाते. फक्त लूकाच्या शुभवर्तमानात असे म्हटले आहे की मुख्य याजकने केलेली ही चौकशी दिवसा झाली. चौकशीनंतर महासभा आणि सेवक येशूला त्रास देऊ लागतात आणि त्याची थट्टा करतात. येशू कायफाच्या राजवाड्यात रात्र घालवतो, जिथे कामदारांकडून त्याला मारहाण केली जाते आणि त्याची थट्टा केली जाते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी पहाटे 1 वाजता त्यांनी येशूला पिलाताच्या राजवाड्यात नेले. येशू गालिलचा आहे हे माहीत असूनही पिलाताने चौकशीच्या पहिल्या फेरीत त्याला हेरोदाकडे पाठवले. हेरोदने येशूची तपासणी केली आणि त्याला त्याच्यात काही दोष आढळला नाही, म्हणून त्याने त्याला पिलाताकडे परत पाठवले. मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोकांना बोलावून आपली चौकशी चालू ठेवली. मग तो येशूला प्रश्न विचारण्यासाठी दरबारात गेला. मग पिलाताने येशूला फटके मारायला लावले. त्याने येशूला थट्टेचा विषय बनवले आणि त्याला लोकांसमोर आणले. येशूला न्यायपीठासमोर नेण्यात आले होते, म्हणून तो आत परत जातो आणि येशूशी बोलतो. मग त्याने येशूला पिलाताच्या न्यायासनासमोर आणले आणि त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी सोपवले. पहाटे 1 वाजता सुरू झालेली चौकशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालली. आपल्या वेळेनुसार सकाळी 6 वाजता चौकशी सुरू झाली आणि दुपारी 12 वाजेपर्यंत चालली. जेव्हा येशूला 6व्या प्रहरी वधस्तंभावर खिळण्याची शिक्षा सुनावण्यात आली, म्हणून असे ठरले की येशूला वधस्तंभावर खिळण्यापूर्वी चाबकाचे फटके मारावेत. तेव्हा 6व्या प्रहरी सैनिकांनी येशूला वाड्यात नेले आणि त्याला फटके मारले. त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घातला आणि त्याला किरमिजी झगा घातला. काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला. असे म्हटले जाते की येशूला 3ऱ्या प्रहरी म्हणजेच आपल्या वेळेनुसार सकाळी 9 वाजता वधस्तंभावर खिळण्यात आले. म्हणून आपण समजू शकतो की त्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळले गेले नाही. कदाचित दुपारी शिक्षा देणे योग्य नसल्यामुळे येशूने ती रात्र सैनिकांच्या देखरेखीखाली वाड्यावर घालवली. बुधवारी पहाटे ते गलगथा येथे जातात, ज्याचा अर्थ कवटीची जागा असा होतो. येशूला क्रूसावर खिळणे. कदाचित लांबच्या प्रवासामुळे किंवा येशू थकल्यामुळे शिमोनला वधस्तंभ वाहून नेण्यास सांगितले गेले. बुधवारी वलांडणाच्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले. जेव्हा दुपारी सुमारे 6 वाजता सूर्य मावळला, तेव्हा 9व्या प्रहरीपर्यंत सर्व देशावर अंधार पसरला. 3ऱ्या प्रहरी वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा मृत्यू 9व्या प्रहरी झाला. आपल्या काळात त्याला सकाळी 9 वाजता क्रूसावर चढवण्यात आले. दुपारी 12 वाजता सूर्य मावळला. हे 3 वाजेपर्यंत चालू राहिले आणि दुपारी 3 वाजता येशूचा मृत्यू झाला. मग त्यांच्या वेळेनुसार 9व्या तासानंतर येशूच्या मृत्यूनंतर यहुद्यांच्या विनंतीवरून सैनिक येतात आणि येशूच्या कुशीत भाले खुपसतात आणि इतर दोघांचे पाय मोडतात. अशा प्रकारे येशू 9व्या प्रहरीपासून 12व्या प्रहरीपर्यंत म्हणजेच सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत वधस्तंभावर होऊन होता. वलांडण सणाच्या दिवशी पास्का कोकरा संध्याकाळच्या वेळी कापला जातो. आमचा वलांडणाचा कोकरा येशू हा देखील वलांडणाच्या बुधवारी मारला गेला आणि संध्याकाळपर्यंत वधस्तंभावर राहिला. संध्याकाळ झाल्यावर अरिमथियाचा योसेफ आणि निकदेम यांनी येशूला कबरेत पुरले. ज्या दिवशी येशू मरण पावला तो दिवस शब्बातच्या तयारीचा दिवस देखील होता. पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवसाच्या संध्याकाळी वलांडण सण संपला. त्या संध्याकाळी वलांडण सण साजरा करण्यात आला. 14व्या संध्याकाळपासून 15व्या संध्याकाळपर्यंत पवित्र कबरेचा शब्बात दिवस आहे. ज्या दिवशी येशू मरण पावला तो दिवस केवळ वलांडणाचाच नव्हता, तर बेखमीर भाकरीच्या पहिल्या दिवसानंतर येणाऱ्या मोठ्या शब्बाताच्या तयारीचा दिवसही होता. जेव्हा येशूला कबरेत ठेवले तेव्हा तयारी पूर्ण झाली आणि शब्बात दिवस सुरू झाला. तयारीच्या दिवसानंतर शब्बात दिवशी सैनिकांनी कबर बंद करून तिचे रक्षण केले. महान शब्बात बुधवारी संध्याकाळी सुरू होतो आणि गुरुवारी संध्याकाळी संपतो. शब्बात नंतर स्त्रिया शुक्रवारी सकाळी बाहेर जाऊन सुगंधी द्रव्ये विकत घेतात. त्याच दिवशी सुगंधी वस्तू आणि अत्तरे तयार करण्यात आली. त्या संध्याकाळपासून शनिवार संध्याकाळपर्यंत ते विश्रांती घेतात, कारण तो आठवड्याचा शेवटचा शब्बात असतो. जेव्हा स्त्रिया शब्बात नंतरच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर कबरेजवळ आल्या तेव्हा कबर उघडण्यात आली. फक्त मत्तयच्या शुभवर्तमानात असे म्हटले आहे की स्त्रिया आल्यानंतर भूकंप झाला आणि एका देवदूताने येऊन दगड बाजूला सारला. देवदूताने सांगितले की येशू तेथे नव्हता, परंतु तो उठला होता, कारण त्यावेळी येशूचे पुनरुत्थान कोणीही पाहिले नव्हते. शुभवर्तमानांमध्ये येशूचे पुनरुत्थान केव्हा झाले हे स्पष्ट केलेले नाही, फक्त त्याचे पुनरुत्थान झाले असे म्हटले आहे.
जर आपण येशूचे शब्द ऐकले तर त्याने म्हटले की जसा योना 3 रात्री आणि 3 दिवस माशाच्या पोटात होता, त्याचप्रमाणे येशू 3 रात्री आणि 3 दिवस पृथ्वीच्या हृदयात राहील. मुख्य याजकांनी आणि परुषांनी पिलाताला आठवण करून दिली की येशूने म्हटले होते की तो त्याच्या मृत्यूनंतर 3 दिवसांनी पुन्हा उठेल, आणि त्यांनी धोंडेवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त करण्यास सांगितले. तर या 3 दिवसांनंतर येशू मृतांतून उठला. बुधवारी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्याचे दफन करण्यात आले. येशू 3 दिवस कबरेत होता. बुधवारची रात्र, गुरुवारचा दिवस, गुरुवारची रात्र, शुक्रवारचा दिवस, शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा दिवस. येशूने सांगितल्याप्रमाणे ते 3 दिवस आहेत, ज्यात 3 रात्री आणि 3 दिवसांचा समावेश आहे. मग शनिवारी रात्री येशू मृतांतून उठला. जेव्हा मगदालिना मरिया पहाटेस अंधारातच कबरेजवळ आली, तेव्हा कबर उघडी असल्याचे तिला आढळले. म्हणून शनिवारी रात्र झाल्यावर येशू पुनरुत्थित झाला असावा. परंतु आठवड्याच्या अगदी पहिल्याच दिवशी येशू प्रकट झाला आणि त्याने स्वतःला सर्वांना दाखवले. अशा प्रकारे येशूचे शेवटचे दिवस घटनापूर्ण होते, जे सोमवार ते रविवारपर्यंत पूर्ण आठवडाभर चालले. येशूच्या उद्धाराच्या कार्यामुळे घडलेल्या 7 दिवसांच्या पूर्णतेमध्ये जे त्याच्याद्वारे देवाजवळ येतात त्यांना येशू पूर्णपणे वाचवू शकतो, आणि तो अजूनही देवापुढे आपल्यासाठी मध्यस्थी करतो. जे आपल्या अंतःकरणात ही सत्ये समजून घेतात आणि विश्वास ठेवतात की देवाने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्यांचे तारण होईल. परम कृपाळू परमेश्वर त्याच्या विपुल कृपेनुसार आमचे तारण करो आणि आम्हाला आशीर्वाद देवो.